प्रश्न पहिला, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली? ए. इसवी सन 1982, बी. इसवी सन 1985, सी. इसवी सन 1987, डी. इसवी सन 1989. बरोबर उत्तर आहे बी. इसवी सन 1985. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? ए. नवी दिल्ली, बी. मुंबई, सी. अलाहाबाद, डी. कोलकाता. बरोबर उत्तर आहे ए. नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस कुठे आहे? ए. हैदराबाद, बी. मुंबई, सी. बंगळुरू, डी. नवी दिल्ली. बरोबर उत्तर आहे ए. हैदराबाद. पुढचा प्रश्न, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था कुठे आहे? ए. पतंगनगर, बी. डेहराडून, सी. लखनऊ, डी. इज्जतनगर. बरोबर उत्तर आहे डी. इज्जतनगर. पुढचा प्रश्न, इंडियन स्कूल ऑफ मायनिंग कुठे आहे? ए. रांची, बी. धनबाद, सी. जमशेदपूर, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. धनबाद. पुढचा प्रश्न, फोर्ट विल्यम कॉलेज कुठे आहे? ए. आग्रा, बी. नवी दिल्ली, सी. मुंबई, डी. कोलकाता. बरोबर उत्तर आहे डी. कोलकाता. पुढचा प्रश्न, विश्वभारती विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. राजा राममोहन रॉय, सी. बंकिमचंद्र चॅटर्जी, डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ए. रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न, शिक्षणातील सुधारणांसाठी ब्रिटिश सरकारने सॅडलर कमिशन कधी नियुक्त केले? ए. 1911 बी. 1917, सी. 1920, डी. 1922. बरोबर उत्तर आहे बी. 1917. पुढचा प्रश्न, मुघल काळात कोणत्या भाषेला रेख्ताई म्हटले जात असे? ए. उर्दू भाषेला, बी. अरबी भाषेला, सी. तुर्की भाषेला, डी. पर्शियन भाषेला. बरोबर उत्तर आहे ए. उर्दू भाषेला. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या भाषेला पूर्वेकडील इटालियन म्हटले जाते? ए. तमिळ, बी. मल्याळम, सी. तेलुगू, डी. बंगाली. बरोबर उत्तर आहे सी. तेलुगू. पुढचा प्रश्न, देशातील एकमेव राज्य कोणते आहे ज्याची अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे? ए. नागालँड, बी. सिक्कीम, सी. मणिपूर, डी. मिझोरम. बरोबर उत्तर आहे ए. नागालँड. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे? ए. म्यानमारमध्ये, बी. मॉरिशसमध्ये, सी. सिंगापूरमध्ये, डी. इंडोनेशियामध्ये. बरोबर उत्तर आहे सी. सिंगापूरमध्ये. पुढचा प्रश्न, अमीर खुसरोने कोणत्या भाषेच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली? ए. अवधी भाषा, बी. भोजपुरी भाषा, सी. ब्रज भाषा, डी. खडीबोली भाषा. बरोबर उत्तर आहे डी. खडीबोली भाषा. पुढचा प्रश्न, त्रिपुराची अधिकृत भाषा कोणती आहे? ए. हिंदी, बी. बंगाली, सी. मल्याळम, डी. नागा. बरोबर उत्तर आहे बी. बंगाली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने उर्दूला त्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे? ए. राजस्थान, बी. जम्मू आणि काश्मीर, सी. आंध्र प्रदेश, डी. मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे बी. जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न, दूरदर्शनचे पहिले वृत्तवाचक कोण होते? ए. शोभना जगदीश, बी. अविनाश कौर सरीन, सी. प्रतिमा पुरी, डी. सलमा सुलतान. बरोबर उत्तर आहे सी. प्रतिमा पुरी. पुढचा प्रश्न, दूरदर्शनचा दैनिक राष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला होता? ए. इसवी सन 1980, बी. इसवी सन 1972,
सी इसवी सन 1975, डी इसवी सन 1981. बरोबर उत्तर आहे बी इसवी सन 1972. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात सर्वाधिक पोस्ट ऑफिस आहेत? ए भारत, बी फ्रान्स, सी जपान, डी चीन. बरोबर उत्तर आहे ए भारत. पुढचा प्रश्न, जर पोस्टल इंडेक्स क्रमांक 6ने सुरू होत असेल तर ते पोस्ट ऑफिस कदाचित कोणत्या राज्यात असू शकते? ए महाराष्ट्रात, बी कर्नाटकात, सी केरळात, डी यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे सी केरळ. पुढचा प्रश्न, मुंबई महानगराचा STD कोड काय आहे? ए 011, बी 022, सी 033, डी 044. बरोबर उत्तर आहे बी 022.